बीड जिल्ह्यातील अर्धमसला गावातील मक्का मस्जिदमध्ये 30 मार्च रोजी स्फोट घडवून आणलेल्या आरोपींना दहशतवादी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन मराठा सेवा मंडळ संघटना, आंबेडकरवादी संघटना व सकल मुस्लिम समाजाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले। या स्फोटाच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तसेच या घटनेमुळे मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत। एका धार्मिक स्थळावर स्फोट घडवून उडवण्याचा प्रयत्न करणे अत्यंत चिंताजनक, निषेधार्ह बाब आहे। या स्फोटामध्ये वापरण्यात आलेल्या पद्धतीमुळे हे स्पष्ट होते की हा प्रकार पूर्वनियोजित दहशतवादी कृत्य आहे। या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर न्यायाची खात्री करण्यासाठी आणि अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी दहशतवादी कायद्याअंतर्गत आरोपींवर गुन्हे दाखल करून याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी शेख मोहसिन, उबेद उर रहमान, शेख सिराज, बशीर अहमद, नितीन सावंत, नितीन देशमुख, सुधीर साळवे, अनीस मेमन, इम्रान खान, जफर खान, साजिद बेलदार व बहुसंख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। आज सकल मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्धमसला तालुका गेवराई जिल्हा बीड येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ निवेदन सादर करण्यात येत आहे। या निवेदनामध्ये मराठा सेवा मंडळ संघटनाचे सर्व पदाधिकारी हे सुद्धा मुस्लिम समाजासोबत आहेत आणि सर्वजण आम्ही मिळून निवेदन इथं देत आहोत की ज्या ज्या लोकांनी असे जे कृत्य करत आहेत यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तात्काळ यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना पकडण्यात यावं आणि अशा घटना या भारतामध्ये, या देशामध्ये, या महाराष्ट्रात कुठेही होऊ नये यासाठी पूर्व काळजी म्हणून सर्व समाजातल्या लोकांना विश्वासात घेण्यात यावं। अशा लोकांच्या ज्या संघटना असतील, जे लोक यांच्या पाळ्यामुळापर्यंत जाऊन अशा लोकांना बाहेर शोधून काढण्यात यावं अशी मागणी आज आम्ही सकल मराठा समाजाच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय यांना करत आहोत आणि या घटनेचा आम्ही मराठा सेवा मंडळ संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। आम्ही सर्वजण मुस्लिम बांधवांसोबत असून त्यांच्यासोबत असून त्या गुन्हेगारांना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत। जातीय शक्ती, मी तर म्हणन की आदर्श शक्ती जेव्हापासून बीजेपीचं सरकार या महाराष्ट्रात आलेलं आहे आणि केंद्रात आलेलं आहे तेव्हापासून कुठल्या तरी आदर्श शक्ती अशा काय पुढे येत आहेत की त्याच्यामुळे बौद्ध आणि मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट केल्या जाते। परभणीमध्ये जो लॉंग मार्च झाला त्यामध्ये आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचाच का मृत्यू झाला, नागपूरला जी दंगल झाली त्यामध्ये आमचा अन्सारीचाच का मृत्यू झाला, हे प्रश्न आज विचारणारा कोणी या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये राहिला नाही। आंबेडकरी समाज मुस्लिम समाजावरचा अन्याय कदापि सहन करणार नाही आणि बीडमध्ये जे अतिशय घृणास्पद कृत्य झालेलं आहे की मानव जातीला काळीमा वाटावा। अरे आता हागलं मुटलं तर युट्यूबवर दिसायले, मोबाईलमध्ये दिसायले, सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग झाला आहे तरी पण हे जातीवादी मनवादी हरामखोर सरकार म्हणत आहे की ते करणाऱ्या माथे फिरू आहेत। अरे प्रत्येक जण माय घाला माथे फिरू कसं काय असतो, प्रत्येक जण माथे फिरू कसं काय असू शकतो? अरे तुम्ही माथे फिरू करायचं आहे तुम्हाला तर तुम्ही RSSच्या कार्यालयावर जा, तिथं मुता हागा, ते दिसणार का तुम्हाला आमचा आंबेडकरी समाज आणि मुस्लिम समाजच कसं काय टार्गेट होतंय? अरे तुम्ही तुमचे घरदार बघा, तिथं हागा मुता, जिलेटन नाही मोठमोठ्याले बॉम्ब टाका तिकडे तुम्ही, आम्ही तुमच्या सोबत आहे त्या गोष्टीला, तुम्ही आमच्याकडेच का टार्गेट करतात? दुसरी गोष्ट अशी आहे की नागपूरमध्ये जे दंगल झाली आणि मास्टर माइंड म्हणून एका व्यक्तीच्या घरावरती बुलडोजर चाललेला होता। इतकी मोठी घटना गेवराईमध्ये झालेली आहे, आपल्याला काय वाटतं बुलडोजर कारवाईबद्दल? तुम्ही असं म्हणून परभणीमध्ये जो लॉंग मार्च निघाला, ज्या शहीद संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या समर्थनात निघाला, त्याला सुद्धा मारहाण करणारे, जातीय मनोवादी भावनेतून तिरस्कार करून मारहाण करणारे आज सुद्धा पोलीस कर्मचारी खुलेआम फिरत आहेत। आम्ही हजारोच्या संख्येने परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढला तरी सुद्धा या जातीवादी सरकारची जाग उडत नाहीये, झोप उडत नाहीये आणि ते लोक जाणून बुजून बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज हिरवा आणि निळा एकत्र येऊ नये यांचं हे षडयंत्र आहे। उद्या चलून महापालिकेचं इलेक्शन आहे, आता जागतिक लेवलवर बौद्ध गयाचं आंदोलन चालू आहे। आता कुठे आंबेडकरी समाज बौद्ध समाज एक होऊन जागतिक लेवलला जो ब्राह्मणाच्या तावडीत असलेलं बौद्धगया मंदिर सोडून घेत आहे, हे सगळे मुद्दे लपून जावे म्हणून ह्या जातीवादी मनवादी सरकारनं असे काही मुद्दे काढलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुमच्या माझ्यासारखे
भीमसैनिक युवा वर्ग गुंतून जावा आणि ओरिजिनल गोष्टीकडे आपण लक्ष देऊ नये. आपण सगळं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून बघतो आणि बोलतो. माझी विनंती आहे, आपण जागरूक नागरिक व्हा. प्रत्येक गोष्ट आपण तपासा, शहानिशा करा आणि त्याच्यानंतर आपली प्रतिक्रिया द्या, जेणेकरून हे मनोवादी जातीवादी सरकार आपल्याला टार्गेट करणार नाही आणि आपण चौकस बुद्धीचा वापर करून या हरामखोरांना वेळीत ठेचून काढण्याचं काम करू. बीड़ तालुका गेवराई मस्जिद में जो आतंकवादी घटना घटी है, उस घटना को कहीं ना कहीं संवेदनशील नहीं लेते हुए उसे साधारण तरीके से लिया जा रहा है. सकल मुस्लिम समाज के तरफ से, सभी संगठनों के तरफ से हमारी ये मांग है, इन दोनों के पीछे षड्यंत्र क्या है, ये क्या चाहते थे और इन्हें फंडिंग कौन पहुंचा रहा है, इसकी ऊंच चौकसी हो जाए, ऊंच चौकसी की जाए और यूपीडीए यानी कि देशद्रोह का गुना उन पर दाखिल होना चाहिए. अगर इसमें सरकार अगर इसके अंदर जरा भी लापरवाही करती है तो वो ये समझ ले कि सकल मुस्लिम समाज के तरफ से और सर्वपक्षी और सभी संगठनों के तरफ से जिले लेवल पर, तालुका लेवल पर जो है सो धरने आंदोलन किया जाएगा जब तक के इसके पीछे की पूरी चौकसी सामने नहीं आती.